थलपती विजयने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या फाईलवर सही केली, ती जाहीरनाम्यात जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी। तमिळनाडू थलपती विजयने 200 युनिटपर्यंत वीज मोफत करण्याचं जाहीर केलं होतं आणि याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 तासात सही केली। महिलांच्या सुरक्षेसाठी एक टास्क फोर्स नियुक्त करण्यात येणार आहे, ज्याने महिलांविषयी होणारे गुन्हे कमी करता येतील। महिला सुरक्षा ही विजयने प्राथमिकता सांगितली होती आणि दुसरा निर्णय महिला सुरक्षेचा घेतलाय। तर तिसरा निर्णय हा ड्रगची तस्करी होऊ नये यासाठी टास्क फोर्स नियुक्त करण्याचा घेतलाय। थलपती विजयने आपल्या जाहीरनाम्यात तरुणांना आवडणाऱ्या प्रचंड घोषणा केल्या होत्या आणि पहिल्या कॅबिनेटमध्येच यातले प्रमुख निर्णय घेतले जातील असंही जाहीर केलं होतं। याशिवाय गेल्या सरकारने जो खर्च केलाय, पैशांची जी नासाडी केली आहे, त्याविषयी व्हाईट पेपर जाहीर करण्याचं सुद्धा विजयने जाहीर केलंय। या आपल्या जाहीरनाम्यानुसार विजयने निर्णयांचा धडाका सुरू केलाय आणि पहिला निर्णय मध्यम वर्गासाठी तर दुसरा महिलांसाठी घेतलाय। या निर्णयांमुळे तामिळनाडूत पुढच्या काही दिवसात निर्णयांचा धडाका लावला जाणार हे स्पष्ट झालंय। थलपती विजयने चेन्नईमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 4 दिवसांपासून टीव्हीके या विजयच्या पक्षाला बहुमताचं गणित जुळत नव्हतं, पण छोट्या पक्षांनी आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर विजय यांचा शपथविधीचा मार्ग मोकळा झाला। या शपथविधीसाठी राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती।